नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 8 मार्चला महाशिवरात्र आली आहे. महाशिवरात्र ही भगवान महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेवांची ही पूजा, व्रत, उपवास हे केले जाते. या दिवशी तुम्ही महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय, सेवा ह्या करू शकतात. या दिवशी जर का तुम्ही महादेवांचे काही उपाय केले तर या दिवशी महादेव हे आपल्याला पटकन प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. यासाठी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर मी या व्हिडिओत सांगितलेल्या वस्तूंपैकी तुम्हाला शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही या दिवशी महादेवाला अर्पण करायच्या आहे. महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला वाहायच्या आहेत. महादेवाला सर्वात प्रिय असणाऱ्या गोष्टी जर का तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला अर्पण केल्या तर बघा, तुमच्या जीवनात तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची ही प्रगती होईल. घरात सांसारिक सुख तुम्हाला मिळेल. घरात सुख, शांती, समाधान तुम्हाला मिळणार आहे. संपूर्ण वर्षभरात महाशिवरात्री हा असा एक दिवस आहे, या दिवशी तुम्ही महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय करू शकतात. त्यांना आवडीच्या असणाऱ्या वस्तू त्यांना तुम्ही अर्पण करू शकतात. तर बघा, सर्वात पहिलं म्हणजे महादेवाला सर्वात आवडीची वस्तू म्हणजे बेलाचं पान. या दिवशी तुम्ही महादेवांना बेलाचं पान हे आवर्जून अर्पण करायचं आहे. तुम्हाला 108 बेलाची पानं मिळाली तर तुम्ही 108 बेलाची पानं अर्पण करू शकतात, किंवा तुम्ही एक जरी बेलपान अर्पण केलं तरी चालणार आहे. परंतु ते बेलाचं पान फाटलेलं नसावं. वर दाखविल्याप्रमाणे 3 पानांचं हे बेलाचं पान असावं. तुटलेलं बेलाचं पान नसावं. बेलाचं पान हे चांगलं असावं. आणि असंच बेलाचं पान तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. बेलाचं पान अर्पण करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करू शकतात. यानंतर भस्म, बघा, महादेवाला अतिशय प्रिय असलेला भस्म तुम्ही या दिवशी महादेवांना अर्पण करायचं आहे. महादेवाच्या शिवलिंगावर हळदी कुंकू हे कधीही लावलं जात नाही. महादेवांना भस्म प्रिय आहे. जेव्हा सतीने स्वतःला जाळून भस्म केलं होतं त्या दिवसापासनं महादेव त्यांना भस्म लावतात आणि त्या दिवसापासनं महादेवांना भस्म हा अर्पण केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहेच, महादेवाचं मंदिर हे स्मशानभूमीत असतं. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे कनेर फूल. बघा, कनेराचं फूल तुम्हाला मिळालं तर तुम्ही या दिवशी ते आवर्जून महादेवाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर मंदार, याला रुईचं फूल म्हणतात, यालाच काही ठिकाणी अकडा असं देखील म्हणतात. तुम्ही या दिवशी हे रुईचं फूल देखील महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे धोत्र्याचं फळ. बघा, धोत्र्याचं फळ आणि फूल हे महादेवांना अतिशय प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही धोत्र्याचं फळ किंवा फूल हे महादेवाच्या शिवलिंगाला आवर्जून अर्पण करायचं आहे. यानंतर या दिवशी जर का तुम्हाला शमीची पानं मिळाली तर ती तुम्ही आवर्जून महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे. महादेवांना शमीची पानं ही देखील अतिशय प्रिय आहे. यानंतर गोकर्णीचं फूल. गोकर्णीचं फूल हे पांढऱ्या कलरचं किंवा निळ्या कलरचं असतं. हे देखील महादेवाला अतिशय प्रिय आहे. ते देखील तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करू शकतात. यानंतर तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर तूप अर्पण करायचं आहे. बघा, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीच आपल्याला पैशाची कमतरता पडत नाही. त्यामुळे या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर तूप अर्पण करायचं आहे. त्यानंतर मध देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी तुम्ही मधाने अभिषेक करू शकतात. मध तुम्हाला अर्पण करायचं आहे. अगदी 2 ते 3 चमचे जरी मध मिळालं तरी तुम्ही ते अर्पण करू शकतात. यानंतर गंगाजल देखील तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तुम्ही एक गंगाजलाची बाटली घरात आणून ठेवा.
यातील अगदी 2 ते 3 चमचे जरी तुम्ही गंगाजल शिवलिंगावर अर्पण केलं तरी चालणार आहे. त्यानंतर चंदन. शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर चंदन तुम्ही अर्पण करू शकतात. बघा, महादेवांना चंदन देखील अतिशय प्रिय आहे. तुम्ही या दिवशी चंदन या महादेवांना अर्पण करू शकतात. त्यानंतर बघा, गाईचे दूध. आता गाईचे दूध, या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा 2 ते 3 चमचे दूध तुम्ही हे शिवलिंगावर अर्पण करू शकतात. परंतु दूध घेताना ते नेहमी कच्चे दूध घ्यायचे आहे. कधीही दूध तापवलेले हे वापरायचे नाही. महादेवांना अभिषेक करण्यासाठी देखील तुम्ही कच्चे दूध वापरा. शक्यतो गाईचे दूध हे वापरायचे आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तूंपैकी तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला अर्पण करू शकतात. तुम्हाला सगळ्या वस्तू मिळाल्या तर तुम्ही सगळ्या वस्तू देखील अर्पण करू शकतात किंवा यातील जेवढ्या वस्तू तुम्हाला मिळतील तेवढ्या वस्तू तुम्ही आवर्जून अर्पण करायच्या आहे. बघा, महाशिवरात्रीला जर का तुम्ही महादेवांची पूजा केली, महादेवांना ह्या वस्तू अर्पण केल्या, तर बघा महादेवांचे कृपा आशीर्वाद हे आपल्यावर अखंड राहतात. महादेव हे भोळे शंकर आहेत आणि ते पटकन आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी नुसत्या आपण ह्या वस्तू जरी महादेवांना अर्पण केल्या तरी देखील ते आपल्यावर प्रसन्न होतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.